सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट त्याचप्रमाणे सर्वज्ञ सेवास्तिक मंडळ संभाजीनगर यांच्या वतीने आपण 12 ऑगस्ट 2025 पासून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेले जे तत्वज्ञान आहे त्यात अनादीचे व नित्य 4 पदार्थ, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघत आहोत। आणि जीव, देवता आणि प्रपंचाचे आपण कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर परमेश्वर ही वस्तू काय आहे ही जाणीव आपण परमेश्वराने आपल्याला जी करून दिलेली आहे ती शब्दाशः आपण बघण्याचा प्रयत्न करतोय। मागच्या सत्संगात आपण बघितलं की परमेश्वराच्या सर्व शक्तियुक्त जो परमेश्वर आहे तर शक्ती म्हणजे काय, शक्ती म्हणजे त्यामध्ये काय काय येतं। त्या शक्तीमध्ये 2 शक्ती येतात, एक जडा शक्ती, एक चेतन शक्ती। चेतन शक्ती म्हणजे सकळही देवता, तो वर्ग आपण या अगोदर हे बघितला आहे आणि आज या सत्संगामध्ये आपण त्याचं चिंतन केलेलं आहे। त्या चेतना शक्ती असतात परमेश्वराच्या आणि या शक्तीच्या माध्यमातूनच परमेश्वर हे जीव उद्धारण्याचं कार्य, सृष्टी चालवण्याचं कार्य सर्व बघतात, करतात। त्यानंतर जडा शक्ती, सकळही गुण, सकळही धर्म, हे अनंत गुण आहे, अनंत धर्म आहे, परंतु जे मुख्य गुण आहे, मुख्य धर्म आहे याचं आपण चिंतन करत असताना आपण धर्म बघितले। धर्म हे अव्यक्ती स्वरूपी कशाच्या रूपाने असतात आणि गुण हे अव्यक्त स्वरूपी कोणत्या रूपाने असतात। सकाळीच विषय झाला, दुपारी झाला विषय। कारण रूपाने गुण हे अव्यक्ती रूपी असतात परमेश्वराच्या आणि व्यक्त झाल्यानंतर कार्याला येतात। त्याच उलट धर्म हे कारण रूपाने अव्यक्ती असतात, कार्यरूपाने का अव्यक्ती असतात आणि कारण रूपाने व्यक्ती होतात। यातले आपण सौंदर्य हा गुण बघितला। सौंदर्य म्हणजे काय, जो अवयव जसा आहे तसा असणे म्हणजे सौंदर्य। आपल्या सौंदर्याच्या व्याख्या वेगळ्या आहे, आपल्या अडचणी काय, आपले प्रॉब्लेम्स काय, परिस्थिती काय त्यावरती आपल्या सौंदर्याच्या व्याख्या बदलत असतात। परंतु देवाने सांगितलेली सौंदर्य म्हणजे काय, परमेश्वराचं जे सौंदर्य आहे ते अनेक लीळाचरित्रामध्ये, अनेक लीळांमध्ये आपल्याला परमेश्वराने दाखवलेलं। अनेक भक्त आहे या सौंदर्याच्या अनुषंगाने वेच निर्माण होऊन परमेश्वराकडे दर्शनाला आले। त्यांनाच काहींना परमेश्वराने बोध दिला, तेच पुढं अनुसरले। असं सौंदर्य परमेश्वर कारण रूपाने अव्यक्त असलेलं व्यक्त झाल्यावरती कार्याला येतं आणि त्या माध्यमातून जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी या जीवाला वेद आवडी निर्माण व्हावी यासाठी सौंदर्य स्वीकारतात। आणि म्हणे कलियुगी हे बर्वे, परमेश्वर सांगतात कलियुगामध्ये सर्वात सुंदर श्रीमूर्त जी कोणाची असेल ती आमची आहे। त्रेती सीता बर्वे, द्वापारी श्रीकृष्ण बर्वे। हे जे सौंदर्य आहे हे बाह्य अंगाने परमेश्वराने सांगितलं, सीतेचं किंवा जीवाचं, देवतेचं असू शकतं म्हटले, पण बाह्य अंगाने। परंतु ते अंतरांगातली जी आहे लावण्य हे मात्र परमेश्वराच्या व्यतिरिक्त कोणाहीमध्ये नाही, कोणत्या जीवात नाही, कोणत्या देवतेत नाही। सौंदर्य, लावण्य, हे लावण्य म्हणजे झळक, चमक, ते लावण्य फक्त आणि फक्त परमेश्वराच्या ठिकाणीच असतं आणि ते परमेश्वर स्वीकारतात। आपण सकाळी हे 2 गुण बघितले, लावण्य बघितलं। पुढचे जे गुण आहे अत्यंत महत्त्वाचे आहे, औदार्य आणि सौभाग्य। औदार्य आपण म्हणतो काय औदार्य, याचं औदार्य त्याचं औदार्य असं बघत राहतो, ऐकत राहतो। इतिहासामध्ये बऱ्याच गोष्टी अनेक लोकांच्या संदर्भात, जीवाच्या संदर्भात आपण ऐकलेल्या आहे। परंतु जसा तसा जो औदार्य रूप आहे हे फक्त आणि फक्त परमेश्वरच असतो। कारण त्या औदार्याची व्याख्या आणि औदार्यात बसलेली जी सिस्टम आहे ती परमेश्वरच फक्त बसू शकतो। योग्य अयोग्य न बघता याची पात्रता किती, याची लायकी किती, याची योग्यता किती, याची अयोग्यता किती,
कोणत्याही प्रकारची काही न बघता, त्याच्या पाठीमागच्या भूतकाळातल्या कृतकर्माकडे न बघता, चुकीच्या कर्माकडे न बघता वास्तविक परमेश्वर सर्व ज्ञानयुक्त आहे. मायेच्या तमातून निघाल्यापासून आजपर्यंत आपण काय काय करत आलो हे सर्व काही चित्रपट परमेश्वरासमोर आहे. पण त्या कृतकर्माकडे न बघता, त्याकडे लक्ष न देता, लहान मोठा न बघता, क्रियेकडे न बघता, याची क्रिया मोठी याची क्रिया छोटी, याची पूजा मोठी याची पूजा छोटी, याचे पदार्थ जास्त याचे पदार्थ कमी, क्रियेकडे न बघता. तर परमेश्वर जर क्रियेकडे बघायला लागला तर या जीवाने जायचं कुठं? जीव जीवा बघतो, जीव क्रियेकडे बघतो, आणखीन पूजेकडे बघतो, काय भेटतं हे बघतो. मग ते तुम्ही असेल किंवा आम्ही असेल, कोणी असेल, जीव जीवामध्ये बसतो. जातीत्व आणि जीव हा इथून तिथून एकच असतो. पण परमेश्वर मात्र क्रियेकडे बघत नाही, छोटा मोठा जीवाकडे बघत नाही, त्याच्या पात्रतेकडे बघत नाही, त्याच्या कृतकर्माकडे पण बघत नाही. जर यदा कदाचित परमेश्वराने जर बघितलं असतं तर परमेश्वर ठरला नसता आणि आपण कधीच उद्धरून गेलो नसतो, कधीच नसतं. हे परमेश्वराचं परमेश्वरत्व आहे. म्हणून ते कोणत्याही क्रियेकडे न बघता भाव बघून, तोही थोडासा भाव, खूप जास्त नाही, थोडा वेळापुरता, तेवढ्यापुरता परमेश्वर लगेच कॅच करतो. झाला आहे ना निर्माण, त्याला माहिती आहे भाव व्यभिचारी, आत्ता आहे तर 0 मिनिटात लगेच तो भाव बदलू शकतो. कारण जीव उद्धारण्याचं व्यसन आहे, जीवाचं हित पाहण्याचं, भलं करण्याचं वृत्ती आहे. त्यामुळं कुठंही काही न बघता परमेश्वर काय करतात, त्याची परतीची अपेक्षाही नाही. त्यांनी इतकंच करावं, असंच करावं, तसंच करावं, कोणत्याही पद्धतीने परतीची अपेक्षा न करता एखादी वस्तू कायमची देऊन टाकणे, तिच्यावरील आपला हक्क सोडून देणे, ती आपली असं न म्हणणे, आपली आहे असं पूर्णपणे विसरून जाणे, त्या पूर्ण हक्क काढून सर्वस्वी दुसऱ्याला देणे, याला दान किंवा औदार्य म्हणतात. नाही तर आपण तर घड्याळ दिलेला असतं आश्रमात, 10 वर्षानंतर गेल्यानंतर बाबा घड्याळ दिसत नाही, 10 वर्षापूर्वी द्यायला राहत. बाबा म्हणे आता टेक्नॉलॉजी बदलली, नवीन घड्याळ आल्यात, ते खूप बिघडलं म्हणे, आता ते बाजूला टाकलं. असं आहे का? बरं, मला सांगायचं मी नवीन आणून दिलं असतं, पण ते दिसलंच पाहिजे, त्याच्यावर नाव असतं XYZ कृष्णार्पण. कृष्णार्पण करेल राहतं पण नाव लिहिलं राहतं, तारीख वार सहित. विसरलेच गेले नाही पाहिजे. जर यदा कधी एखाद्या बाबाकडे तुम्ही गेले आणि बाबांनी विसरले, ओळखलं नाही, तर आपण कशाची ओळख करून देतो? त्यावेळेस नाही का आम्ही पंगत दिली होती, गुलाबजामुन केलं होतं, आपण विसरतच नाही. अहो तुम्हीच काय, आम्ही सुद्धा विसरत नाही. 2 वर्षानंतर एखादा जीव आला आणि ओळख आम्ही तुम्हाला कधी विसरत शकत नाही, कारण तुम्ही पूजाच केली नव्हती, एकच संकल्प सोडला होता, केली होती तर कमीच केली होती, सर्वांची दादाच केली होती, पात्र पाहून तुम्ही पूजा केली नव्हती, आम्ही विसरत नाही. तुमच्यात आणि आमच्यात काही फरक नाही, कारण तुमच्यातूनच आम्ही आलेलो आहे. पण परमेश्वर मात्र काही बघत नाही, काही लक्षात ठेवत नाही, पूर्णपणे हक्क सोडून देतात. आपण काही कमी नाही आहे, विसरतच नाही आहे, विसरायला तयारच नाही आहे. हे विसरणं म्हणजे परमेश्वराच्या दैवराटीतला प्रवास आपला सुरू झाला असं समज. विसरून गेलं पाहिजे. एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये, आपलं साऱ्या जगाला माहीत राहतं. इथं जरी आता तुमचे कमी आहे, नाही तर आश्रमांमध्ये राहतात 25 लोक. बाबा किती लोक आहे तुमचे? 25. ठीक आहे, आमचे 50 येतील आणि करा पंगत. आणि 50 बोलावताना 100 लोकांना फोन करेल राहते, आपली पंगत आहे, आपली पंगत आहे, आपली पंगत आहे. समजलं पाहिजे, नाही समजलं तर उपयोग काय त्या क्रियेचा. परंतु परमेश्वराचं आणि आपल्यातला हा फरक आहे, काहीच बघत नाही परमेश्वर. जर बघितलं असतं तर आपण कधीही केव्हाही कोणीही उद्धरूनच गेलं नसतं. हे परमेश्वराचं औदार्य आहे, कोणत्याही प्रकारचं बघत नाही. या औदार्याचा दानाचा जो गुण आहे हा फक्त आणि फक्त परमेश्वराजवळच आहे. परमेश्वराव्यतिरिक्त कोणाला औदार्य म्हणणं हे त्या औदार्य शब्दाचा अपमान आहे.
त्याच्यामुळे आपण म्हणू नये. आपण म्हणतो शब्दाशा कोणाला तरी म्हणतो, ते बिरुद तिकडतो, ते लेबल लागत असतो. पण परमेश्वराचं जे औदार्य आहे, हे औदार्य म्हणजे काय आणि ते कोणत्या क्वालिटीचं, कोणत्या अवस्थेचं, कोणत्या पद्धतीचं हे लक्षात आहे. सर्व ज्ञानयुक्त असलेला परमेश्वर सारे कृतकर्म आपले जाणतो, पाहतो, काय काय केलंय, दैवराटीत काय केलं, कर्मराटीत काय केलं, आणि अजूनही काय करतोय, बोध दिल्यानंतरही काय करतोय, सारं परमेश्वर जाणतात. परंतु ज्या मिनिटाला परमेश्वर नजर टाकतात त्या मिनिटाला पूर्णपणे ते फ्लॅशबॅकमध्ये कधीच जात नाही, थांबून जातात, ते पुसून टाकतात. आज ह्या मिनिटाला वर्तमान काळात याची अर्थता किती आहे, याचा भाव किती आहे, याचा हेतू काय आहे, ते बघतात आणि परमेश्वर देऊन टाकतात. माधव भटांगड दोन्ही चाली होत्या ना, नित्य नरकाची आणि प्रेमाची. पण त्या परमेश्वराकडे ते औदार्य जर नसतं तर प्रेमाची चाल बघितली असती का देवाने? दृष्टीद्वारे लगेच प्रेमाचा संचार केला असता का? ते बघितलं असतं, रे हा यांनी काय काय कृतकर्म केलेले. कारण जिथपर्यंत तो गेला, याचा अर्थ नामधारक म्हणजे दर्शनीय, वेदवंत, नामधारक, बोधवंत, अनुसरलेले, हे करत करत त्याचा प्रसूत तिथपर्यंत आलेला आहे परमेश्वरापर्यंत. आणि परमेश्वर निराभिमान आहे, पण आपल्या लागेचा अभिमान, ज्यांचा अभिमान त्या परमेश्वराला, त्यांच्यावरती तो चालून गेलेला आहे. आणि तरी परमेश्वर विसरताय. मार्कंड खोटा बोलतोय, भामटेपणा करतोय, चोऱ्या करतोय, सर्व करतोय, पण तरी देव म्हणताय एक तर एक भिक्षा मागून आण, मला 19 घास खाऊ घाल, तुझी 19 रोग झाडाला लावतो. चारनेरचीच लीळ आहे ना. बाईसा म्हणतं, देवा कोणी येतं रिकामं जात नाही, याला हे द्या, त्याला दे द्या. आमचा मार्कंड रिकामाच. म्हणले काय हरकत नाही, देऊन टाक. बाईसांचा भाचा तगडी वासिला आहे, प्रेमी भक्ताचा वासिला म्हणजे तगडा, त्याच्यापर्यंत काय आहे काय? म्हणले यांनी फक्त एकदा भिक्षा मागून आणावी आणि आम्हाला द्यावं, त्याचे सारे रोग बांधून टाकू. म्हटले म्हणजे रोगी असलेला जीव, त्या रोगातून निघायचा उपाय परमेश्वर फुकट फाकट सांगताय, तो सुद्धा आपल्याला करता येत नाही. मार्कंड म्हणजे मार्कंड नव्हे, मार्कंड आपणच आहोत. आपल्याला सांगितलं आहे, आपल्यापुढंच ते आणलेलं आहे. मार्कंड म्हणले सोपं जातो, गेले भिक्षा मागायला. भिक्षा मागायला गेल्यानंतर मामाचंच गाव, विषयच नाही. मामी घरात बसलेली, मामीकडे गेली. आता त्यावेळेस काय होतं, कधीतरी जाणं येणं, भाचं मामीचं प्रेम होतं. आता काय मामाकडे कोणी जात नाही, गेले तरी मामी काही शिकरणपुरी खाऊ घालत नाही. त्याच्यामुळं तेव्हाचा काळ, मामीनं गरम पाणी केलं, आंघोळ घातली, गोड धोड खाऊ घातलं, गरम गरम जेव घात. तर जेवल्यानंतर काय, झोप, मस्तपैकी झोपले. आता झोपल्यानंतर उठले कधी, आता जेवणच झालं 12ला, झोपले, उठले 3ला. दुपारची झोप आपली काय अर्धा आणि 1 तासाची राहते का? 3 ताशी, पहाटे 3ला उठेल राहतो आपण. त्याच्यामुळं आपल्याला झोपावंच लागतं दुपारचं. ते बी झोपले मस्तपैकी, 3ला उठले आणि मग लक्षात आलं, अरे आपण आलो कशासाठी. आणि इकडं बाईसांनी ठेवलं ना देवाला उपाशी. आमचा मार्कंड आता भिक्षा मागून येणार, तुम्हाला ते घेणार, त्याच्यामुळे तयारी काहीच नाही. देव बसले, देवाला माहिती सर्व, देव सर्वच नाही. देव म्हटले नाही की अहो त्याच्या कसा भरोसा आहे, काय याचं काय खरं आलं आहे ते आम्हाला. कारण अष्टस्वभावाचा परमेश्वराला प्रश्नच येत नाही. आणि त्या बाई मामीला तर म्हणता काहीतरी असेल द्या. म्हणजे आता काय राहिलं कोणाला, तुम्ही तर जेवण केलं. नाही नाही द्या, तुम्हाला काय करायचं. आता सर्व स्वयंपाक संपला, भातच उरला. म्हणले द्या भात. तर भात, हा भात घेऊन गडबडीत आला. आल्यानंतर जोळी दृष्टपूत केली. बाईसांना वाटलं एवढा थकून आला, किती लांब गेला होता आणि किती नाही, घामाघूम झाला. बाईसाचं प्रेम. म्हणले भात नाही, म्हणे आज सगळ्या गावामध्ये भाताचंच पेव फुटलं, म्हणजे साऱ्या घरामध्ये भातच केला होता म्हणे, ठरून तोय बी, त्याच्यामुळे भातच आला भिक्षेत. आता मामीला डाऊट आला का याने खाल्लं, झोपला, हे नेलं कोणी, कोणासाठी. आणि मामीने विचारलं होतं कोणी आलं आहे का, बाईस आलं आहे का, देव आले आहे का. हा नाही म्हटला, खोटा बोलला. मामी पाठीमागून आली तर समोर देव. आता मामीला हे कळाल्यानंतर मामी गुपचूप बसणार आहे का. म्हटले तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही करून आणलं असतं. बाई सांगते देवा, ती मामी यायच्या अगोदर असं काय म्हणता. म्हटले तुम्ही किती घामाघूम झाला, किती लांबून आला. मामी म्हटली देवा, ती मामी यायच्या अगोदर असं काय म्हणता. म्हटले तुम्ही किती घामाघूम झाला, किती लांबून आला. मामी म्हटली देवा, ती मामी यायच्या अगोदर असं काय म्हणता. म्हटले तुम्ही किती घामाघूम झाला, किती लांबून आला.
आणली ना भिक्षा, घ्या स्वीकारा. पण मामी आल्यानंतर सारं पितळ उघडं पडलं. अनेक वेळा मार्कंडाने चोरी केली, खोटं बोलला, परंतु तरी संधी मात्र देत राहिले. कृतकर्माकड कानाडोळा. एकच भक्त नाही, असे अनेक भक्त, अनेक लीळा आपल्याला बघता येतील लीळा चरित्रामध्ये. का कृतकर्माकड न बघता संधी देत राहणं हे औदार्याचं लक्षण आहे. तो परमेश्वर आहे. आपल्या कृतकर्माकडे बघितल्यानंतर ही संधी भेटली असती का? देवाने कृतकर्माकडे नाही बघितलं. आपण तर कधीच कोणाला संधी देत नाही. 10 वर्षापूर्वी कोणीतरी काहीतरी बोललेलं राहतं, तो बी त्याच्या दुसऱ्याकडे बोललेलं राहतं, ते आपल्या कानावर येईल राहतं, तरी घेणं नाही देणं नाही. याचं तोंड तिकडं त्याचं तोंड तिकडं. कट्टी बोध झालेले धर्माचे आहे, तरी एकमत आपल्यामध्ये होत नाही. का? ती नजर आपली दोषाकडे जाते, कृतकर्माकडे जाते, चुकीच्या गोष्टीकडे जाते. चांगलं आपल्याला दिसतच नाही. काहीतरी प्रत्येकाकडे काहीतरी गुण असतात, चांगले असतात ना, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे पहा, ते गुण पाहून स्वीकारा. पण नाही, आपलं जीवदोषदर्शी का दोषच पाहतो. तसं परमेश्वर नाही. परमेश्वर गुण पाहतात. आज ह्या मिनिटाला याची काय अर्थात आहे, ह्या मिनिटाला याचा हेतू काय, भाव काय, याकडं परमेश्वर बघतात. म्हणून ते परमेश्वराकडे जे औदार्य आहे ते फक्त औदार्य हा शब्द परमेश्वरालाच लागू पडतो आणि परमेश्वरामध्येच औदार्य आहे. बाकी जीव आणि देवताच्या ठिकाणी हे नसतेच म्हटले. डायरेक्ट पक्षकारांनी काय म्हणतात, जीवा आणि देवतेच्या ठिकाणी हे नसतंच. औदार्याच्या गप्पा आपण मारायच्याच नाही आणि आपण कोणाला सांगायचंच नाही की यांनी असं केलं आणि तसं केलं, तो लई खर्चिक आहे, लई धार्मिकता करतो, लई क्रिया करतो, हे करतो ते करतो. त्याचं अभिलाषा आहे, स्वार्थ आहे, हेतू आहे. ते करण्यात न करण्यात जमा झालं. ते करण्याला काय अर्थ, कारण औदार्याच्या व्याख्येत ते बसत नाही. आणि परमेश्वराला ही अहेतुक औदार्यातून निर्माण झालेली क्रिया ही स्वीकाराची प्रवृत्ती आहे. आणि ते स्वीकाराची प्रवृत्ती ती असल्यामुळं आपली तशी क्रिया होत नाही, ते स्वीकारात पडत नाही, म्हणून आपल्यात बदलही होत नाही, आपल्यात हिंमत येत नाही, आपण पुढे जाण्याची तयारी ठेवत नाही, इच्छा ठेवत नाही, वासना ठेवत नाही, करील का नाही करील हाव पण धरत नाही. कारण का? तर स्वीकार नाही आहे. का स्वीकार नाही? तशा पद्धतीच्या सिस्टममध्ये परमेश्वराच्या अपेक्षित, परमेश्वराच्या खावणीला उतरेल अशी क्रियाच आपली झाली नाही. नाही तर आपण तर केव्हाच उधरून गेलो असतो. पुन्हा औदार्य हा जो गुण आहे, पात्रापात्र, संभव असंभव, अवाका काही बघत नाही परमेश्वर. जोगऱ्याला ज्ञान दिलं. जोगरा किती हिंसा अगोदर केली होती, परंतु प्रायचित्त घेतलं, दुःख केलं, त्यावरती परमेश्वराने त्याने हट्ट धरला. नक्की काय, नेमकं काय, खरंच काय म्हणजे द्वारका सोन्याचे, तिथं गेल्यानंतर म्हणले काय सोन्याचे द्वारका दिसेल, ती दिसल्याशिवाय त्यांनी गॅरंटी घेतली. आपल्या स्वामी श्री चक्रधरांनी द्वारका दाखवल्या भक्तांना. किती वेळा दाखवल्या आणि कोणाकोणाला दाखवल्या येईल का सांगता? स्वामी श्री चक्रधरांनी काकोसला दाखवली आणि अजून कुठं? लक्ष्मण बरोबर. कोण बोललंय? कुठं? रुद्रपूर. द्वारका दर्शन आहे की नाही? ते कीर्तन करत होते, आचार्य जात होते, म्हणले देव भक्त आहे पण देवच नाही म्हटले. अहो म्हणले असं काय म्हणता, देव आहे पण भक्त नाही म्हणजे कुठं आहे देव, दाखवा चला म्हण. गोविंदप्रभू बाबाकडे चालले. आता आचार्यांना बोध आहे, आचार्यांना माहिती आहे श्रीकृष्ण महाराज आहे, परंतु आता देवाची अशी प्रवृत्ती, याला कसं सांगायचं, मनात प्रश्न, शंका, भीती. परंतु जसजसं जवळ गेले तसतसं त्यांना डायरेक्ट द्वारका श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन. डोकं टेकवलं, वरती आले तर गोविंदप्रभू बाबा तिथंच केशववास. तेच आपले तिसरे आचार्य होऊन गेले आणि कितीतरी तत्त्वज्ञान त्यांच्या निमित्ताने आपल्यापर्यंत आलं. काकोस कालच कोणीतरी सांगितलेली ती चाललं द्वारकेला, देवाने हात धरून बसवलं. सुदामदादांनी सांगितलं वाटतं, कोणी? हां तुम्ही सांगितली बाबासाहेब. हात धरून बसवलं, तिथं द्वारका दिसली, म्हणजे जा द्वारकेला, आता हीच द्वारका आमची. आणि शांताबाईचा द्वारकेला चालल्या होत्या, दाखवलं नाही, परंतु त्या द्वारकेला जा म्हटले, आम्हाला इथं द्वारका भेटली म्हणले. काही न दाखवताच प्रचिती आली. शब्द कोणता आला की आपल्याला लगेच टिक झालं पाहिजे, कुठं, केव्हा, कधी, कोणाला, त्याचं चिंतन होतं. म्हणून औदार्य जो परमेश्वराचा जो गुण आहे तो जीवामध्ये, देवतेमध्ये अजिबात नाही.
आचार्यांच्या बाबतीत किती औदार्य. चूक झाली, इथून निघा म्हटले. का निघा? या चुकीचं पुढं जर रूपांतर मोठ्या चुकीत झालं तर तुम्ही कुठं जाल? हित आहे, भलं आहे, निघा. जाणीव झाली पाहिजे. परंतु आचार्यांची कुशळता म्हणले रुद्धपुरला जाऊ, ठीक आहे 6 महिने पाठवले, पण त्याच्यानंतर जे घडवलं मडवलं कृतकर्माकडे पूर्ण दुर्लक्ष. आचार्यांचं पाठीमागचं जन्म तर आपल्याला माहीत नाही, सांगितलं नाही. देवाला माहीत नसेल का? आत्ताचा जन्म तर कितीतरी व्यसनाचे धांडाळे, पण विसरून गेले देव, काहीच नाही. उलट तिथून वाचवत इथपर्यंत आणलेले. सुदामा, आता इतिहास आहे, मुठभर पोळ्याच्या बदल्यात काय दिलं देवाने? सुवर्णनगरी. आणि आपण किती क्रिया केल्या, अजून काहीच भेटत नाही. किती अन्नदान झालं आणि किती पंक्ती झाल्या, सुदाम देवाचे मुठभर पोहे, परंतु तो भाव, तो हेतू, ती अवस्था, तेही दिले नाही. सुदामा आणतच नव्हता. सुदामाच्या पत्नीने म्हटले रिकाम्या हाताने कसं जाता येईल, घेऊन जा बाई. देवाला कसं द्यावं, लपवलं. देव म्हणले काय दाखव? बलात्कारी जबरदस्ती घेतलं आणि काय नाही दिलं. सुदाम्याच्या तर नशिबातच नव्हतं, अर्जकत्वच नव्हतं. अनार्जित दाता, औदार्य काहीच बघत नाही. संभव असंभव, कृतकर्म, योग्यता, पात्रता. सहस्रार्जुन चक्रवर्ती राजा बनवलं परमेश्वराने. असे बऱ्याच लीळा आहे. एकांकी काळामध्ये देव चालले, एक मल्ल चाललाय, बघितलं, पालखीतून खाली उतरला, देवाला दंडोत केले, विनंती केली, घरी घेऊन गेले. देवानी पण विनंती मान्य केली. त्यांना अपत्य नव्हतं, मला अपत्य झालं पाहिजे, होईल म्हणे होईपर्यंत थांबा. देव थांबले. अपत्य झालं, देव निघाले. नाही म्हटले, आता बारसं होऊ द्या, नामकरण होऊ द्या, बड्डे होऊ द्या, हे होऊ द्या, ते होऊ द्या. शेवट अक्षरशः देव भांडून निघाले तिथं. पण त्यांनी मनोमन ठेवलो मनात का मला जर मुलगा झाला तर मी 5000 असूनचं काय करेल म्हटले, ते जोगवाटा करेल. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही, आता तुम्ही चाललेच आहे, पण माझ्या मनात मी जे विचार केलेला आहे ते आता घेऊन जा. 5000 असू त्यावेळेचं, म्हणजे आज किती कोटी झाले, आपल्या डोक्याबाहेरचा विषय हा. त्यांना दिलं देवाने. देवाने घेतलं आणि रस्त्याने जाताना एक ब्राह्मण भेटलाय का मंदिरात, तो देवाकडे पाहत नव्हत्या, जोगोट्याकडेच पाहायचं. एवढी सुंदर श्रीमूर्त ती सोडून त्या जोगोट्याकडे. देवाने तो जोगोटा त्या ब्राह्मणाला देऊन टाकला. जशी मागणी, जशी वासना, तसे पुरवठा. अनंत ब्रह्मांडाचा नायक समोर बसलाय आणि मागतोय काय, अपेक्षा करतोय काय, लालच कशाची, जोगोट्याची. आणि देव औसाला ते सांगताय आणि औसाला आश्चर्य वाटतं, एवढा मोठा जोगोटा तुम्ही कसा दिला म्हटले. म्हणले काय तुम्ही असते तर आम्ही तुम्हाला दिला असता. औदार्य, काही लालच नाही, देऊन टाकलं. नाही तर सांभाळीत बसले असते. लोणार तीर्थ राजा आला, तो प्रधान म्हणतो अहो राजा तुमच्याकडे आला म्हणे, मागा काय मागायचं म्हणे. अहो तो राजाला जाणीव झाली, तो म्हणे तुमच्यासाठी राजे म्हणे, यांच्यासाठी. सोनं देव केलं. देवानी काय पाहिलं, मातीकं पाहिलं, सोन्याकं पाहिलं, त्याच्याकं पाहिलं. माती काय, सोनं काय, तू राजा असून तू काय, तुला माहीतच नाही काय नेमकं प्रकार आहे. त्याला ते जाणवलं, तो अधिकारी. लहानपण जो देवगिरीचा राजा तोच होता ना. ही पहिली भेट होती. दुसरी भेट, तिसरी भेट झाली असती तर म्हटले प्रेम झाला असतं. राजा निघून गेला. राजाला वाटलं यांनी तर घेतलं का नाही काय नेमकं, बाहेरून बघायला लावलं. देवाने तेच सोडून तिथूनच निघून गेले होते. मग ते पैसे, तो राजा न्यायिक असल्यामुळं त्यांनी ते दान केलं ना, ते घ्यायचे कसं परत. त्याच्यातूनच मग त्यांनी तिथं घाट वगैरे बांधला, असा लीळा चरित्रात उल्लेख येतो. औदार्य, काही लालच नाही, लागले पण नाही.
देऊन टाकायचं. हे तर ठीक आहे, हे तर प्रपंचाचा भाग आहे, जोगोटा आहे, हे ते हा विषयच नाही. परंतु ह्या जीवाच्या कृतकर्माकडे न बघता, योग्यता अयोग्यता न बघता त्याला देत राहणं. काय देणं? ज्ञान देणं, प्रेम देणं, वेद देणं, बोध देणं. त्याची अयोग्यता, अयोग्य जीवाला योग्य करीती. हे औदार्य. अयोग्य जीवाला, अयोग्य जीव आहे हे मान्यच केलेले देवाने, माहीतच आहे. अयोग्य, पण त्याला योग्य करायचं काम, त्याला योग्य करायचं मिशन परमेश्वराने घेतलं, त्याला आनंदाला द्यायचं मिशन. या औदार्य गुणामुळंच हेतुपूर्वक किंवा स्वार्थाने प्रेरित होऊन जीवांना दान देतात. हेतुपूर्वक आपण देतो ना, हेतुपूर्वक राहतात, दृष्टपर राहतं, स्वार्थपर राहतं. आपली कोणतीच क्रिया सोपीच नसते, काहीतरी भेटाव्यात अभिलाषेपोटी असते. हेतू त्याच्या पाठीमागे दडलेला असतो आणि देवाला अपेक्षित काय? अहेतुक. त्याच्या पाठीमागे स्वार्थ असतो, देवाला अपेक्षित काय आहे? निस्वार्थ. ते आपल्यामध्ये निर्माणच होत नाही. आपण त्यावरती गेलो तर आपण दैवराटी, तर आपण परमेश्वराचे. अहेतुक क्रियेचा स्वीकार होतो, हेतुक क्रियाचा तर देवतेकडे स्वीकारतो. आणि हेतुक केलेली क्रिया, स्वार्थाने केलेली क्रिया, अपेक्षेने केलेली क्रिया ही परमेश्वरापर्यंत जातच नाही, ती देवतेकडे जाते. देवतेपर्यंत जात असल्यामुळे आपल्याला बदल होत नाही आणि आपण परमेश्वराचे भक्त ठरत नाही, एकनिष्ठ भक्ती करत नाही. म्हणून बाह्य अंगाने परमेश्वराची भक्ती आपण करतो, पण अंतरांग आपलं परमेश्वरासाठी नाही आहे. कोणताही जीव परमेश्वर म्हणतात करू शकत नाही. मग करू शकत नाही, मग इथपर्यंत आलो कसं? कळत न कळत केलेल्या क्रियेचा एवढा मोठा फायदा आहे आपल्याला. कळत न कळत, जाणीवपूर्वक नाही आणि उद्देश ठेवून नाही, कळत न कळत केलेल्या क्रिया. आता कळत न कळत केलेल्या क्रियेचा एवढा मोठा फायदा आहे आपल्याला. बोध झाला, परमेश्वर समाजला कळाला, परमेश्वराच्या भक्तीला लागलो, कळत न कळत केलेल्या क्रियाचा फायदा. आज जाणीव झाली, बोध झाला आहे. जर जाणीवेपोटी बोधापोटी जर क्रिया केली तर किती मोठा फायदा होईल. त्याच्या पुढचा फायदा ज्ञान होईल, प्रेम होईल, प्राप्तीला जाऊ, आनंद होईल. परंतु इथं आल्यानंतर आपली गाडी घुटमळत, पाठीमागचे संस्कार, पाठीमागच्या गोष्टी आपल्याला उमजून देत नाही. वास्तविक आपल्याला त्यावेळेस जाणीव नव्हती, पण आज जाणीव झाली. क्रिया कशी करावी, कुठं करावी, परमेश्वर काय, देवता काय, प्रपंच काय, सारं कळालं आपल्याला. परंतु तो भाव निर्माण होणं एवढं सोपं नाही. म्हणून स्वार्थापोटी प्रेरित होणं जीवांना क्रिया करतात, दान देतात आणि काही देत असतात त्याच्या ठिकाणी दातेपणाचा व्यर्थ अभिमान पण उत्पन्न होतो. मीच करू शकतो, आहे की नाही? क्रियेच्या पाठीमागं उद्देश असते बोध नसलेले, ओळखीचे म्हणून, मीच करू शकतो म्हणून, काहीतरी घेण्याच्या उद्देशाने, यांना कोण देईल मनोरंजन म्हणून सुद्धा क्रिया करणारे लोक आहे. राजस, तामस, सात्विक त्या प्रवृत्तीचे लोक आहे. क्रियेच्या पाठीमागे 13 हेतू सांगितलेले आणि ते 13 जे हेतू आहे ते सारे हेतूत पडतात आणि त्या 13 हेतूमध्येच आपण बसतो. त्याच्या पलीकडं आपल्याला जायचं आहे. त्याच्या पलीकडं जर आपण गेलो तरच आपण परमेश्वराच्या भक्तीमध्ये बसतो. हा व्यर्थ अभिमान आहे, मीच करू शकतो, मीच केलं, मीच करणार, मी नाही केलं तर कोण करणार, हा व्यर्थ अभिमान पण असतो. अर्थात जीवाचे असे जे औदार्य ते स्वार्थप्रेरित, अहंकारयुक्त, अज्ञानाने बरबटलेले असते. अज्ञान आहे ना, सर्व करता तो, सर्व समर्थ तो, निराभिमानी तो, हे सारं आपण जाणतो, समजतो, पण तरीही त्यातून आपण बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे हे सारं अज्ञानत्व आहे आणि अज्ञानाच्या कारणानेच जीव क्रिया करत राहतो ना. क्रिया या मुळं करत असल्यामुळं, अशा पद्धतीनं करत असल्यामुळं, अशा हेतूने करत असल्यामुळं त्याचा स्वीकार होत नाही, म्हणून बदल होत नाही. किती वर्ष झाले बदलच नाही. तुमचे तर 28, 50 वर्ष, 40 वर्ष हॅट्रिक झाली, हॅबिट झाली. काल आपण बघितलं या प्रपंचाने आपल्यावर संमोहन केलेलं आहे. संमोहन आपल्याला कळतच नाही, दिसतच नाही, काही सुचतच नाही, तो सुचूच देत नाही, आकर्षित केलेलं. त्यातून बाहेर पडायचं तर नाम, परमेश्वराची बोध, जाणीव, ओळख, ज्ञान हाच पर्याय, दुसरं कोणीच वाचू शकत नाही. म्हणून परमेश्वराने
जे आपल्याला सांगितलं ते अज्ञानातून आपण बाहेर पडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. देवताही जीवांना दाणे देतात. देवताही देतात की नाही जीवांना दाणे? फळदात्री देवता त्या दाणे देतात. मग त्या काय त्या देतात, पण तीही त्या जीवांची क्रिया पाहून, जीवांची क्रिया पाहून, कर्म पाहून. स्वतःहून स्वातंत्र्य असतं का? तुम्ही जे अर्चकत्व मिळवलेलं आहे, जीवानी जे अर्चकत्व मिळवलेले, त्या अर्चकत्वानुसारच सुख देणं दुःख देणं हे देवतेचं कार्य आहे. दुःख पूर्ण द्यायचं, सुखही त्याच्यात चोरायचं, कमतरता आणायची, ही देवतेची प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे देवता देतात. तर देवता प्रित्यर्थ त्या जीवाने जितकी क्रिया केली त्या देवतेच्या प्रित्यर्थ त्या तितकेच अगदी मोजकेच तेवढेच फळ देतात. जो जीव ज्या देवतेची भक्ती करतो, अत्यंत प्रेमपूर्वक आवडीपूर्वक करतो, त्या देवतासुद्धा स्वतःच्या स्वातंत्र्यतेने त्या जीवाला त्या काहीच देत नाही. ते जरी भक्ती करत असेल तरी त्याचं ते कृतकर्म पाहतात आणि त्या कर्म अर्जकत्वानुसारच देतात. पण त्या जीवाचं अज्ञान असतं, तो म्हणतो मला ही भक्ती केली म्हणून मला हे भेटलं, मला हे भेटतंय. वास्तविक ते कावळा बसायला आणि फांदी मोडायला योगायोग कधीतरी कुठंतरी येतो आणि त्याची आणखी निष्ठा वाढते आणि तो तिथंच बारकाटला जातो. ती देवता भज्य आहे, जीव भजक, त्या भजून घेतात. त्या उलट परमेश्वराला प्रार्थना करतात, वरतीच्या शक्तीला प्रार्थना करतात का आता उद्या या देणारे आजच द्या, म्हणजे हा टिकल तरी आम्हाला आमच्याजवळ. आणि सकळांची विषय व्यवस्था परमेश्वराने केलेलीच आहे. पुराणात अशा कितीतरी कथा आहे, कितीतरी कथा आहे. त्या देवतेकडे वर द्यायची वेळ आली, त्यात देऊ शकत नाही, मग त्या गेल्या परमेश्वराकडे प्रार्थना केली. त्यानंतर मग तो वर त्यांना देता आला. श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत आख्यायिका आपण बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहे. तर देवतेकडे ते काहीच नाही आहे. ज्या देवता जीवांना देतात त्या जीवाचंच जीवाला देतात. देवतेकडे स्वतंत्र नित्यबद्ध देवता आपण बघितलंय. जर नित्यबद्ध आहे याचा अर्थ देवता काही देऊ शकत नाही. आणि ज्या भेटतंय कर्मवश सकळे पावे, त्यांनी कर्माने मिळवलंय, आणि जे कर्माने मिळवले त्याच देवता त्या जीवाला देतात. परंतु त्याचा भ्रम काय, मला हे भेटलं मी ही भक्ती करते, तो भक्ती करतो, हा नवस केला, हे केलं ते केलं. वास्तविक हे ज्ञान झाल्यानंतर त्याला काहीच करायची गरज नाही. नारळ बांधायची गरज नाही, विडे व्हायची गरज नाही, काही करायची गरज नाही. व्रतवैकल्य उपास तापासाचा विषयच नाही. तो मिळवायचा आहे ना तुम्हाला, त्या अहेतुक भाव निर्माण करा, प्रार्थना अर्थता निर्माण करा, तो क्रिया करून घेईल, तो करून घेईल सर्व. त्याचं व्हा, तो करून घेईल. आपण त्याचं होत नाही, आपल्या कडेने मात्र चालू असतं. म्हणून देवतासुद्धा या ज्या करतात क्रिया, तितक्या जेवढ्या केल्या तेवढ्या त्या देतात. ते बी अर्जकत्वानुसारच देतात. त्याही अभिमानाने, तसं काय आम्हीच तुम्हाला देतो, उपकार केला. सुख दुःख जास्त देतात, सुख कमी दुःख जास्त. जसं एखादा गव्हर्नमेंट सर्वंट असतो बघा, भ्रष्टाचारी गव्हर्नमेंट सर्वंट. आपण एखादा कागद आणायला गेलो तो आपला अधिकार असतो, त्याला देण्यासाठी त्याला फी काहीची गरज नसते. परंतु तरी तो असा आणतो का ही मी तुझ्यावर उपकार करतोय म्हणून मी तुला देऊ राहिलो, त्याच्या बदल्यात मला काहीतरी अपेक्षा आहे. सबसिड्या भेटतात बघा, गव्हर्नमेंट सबसिड्या देतात, पैसे घेतल्याशिवाय देत नाही. म्हणजे हा भ्रष्टाचारी जीव आणि त्या देवता याच्यात काहीच फरक नाही. ऑलरेडी त्याचंच त्याला द्यायचं आहे, त्याचंच त्याला देत असतानाही असा आव्हान आणतो का मीच तुला देतोय. त्या देवतेचा बी तसाच प्रकार आहे, त्या काहीच देऊ शकत नाही. त्यांनी जे अर्जकत्व केलेले तेच त्याला द्यायचं आहे, पण असं आव्हान नाहीचं आहे तसं मीच तुला देतोय. सुख जे आहे मीच तुला देतोय, आणि दुःख तर पूर्णपणे भोगवायचं काम करतोय. यात फक्त व्यवहार असतो म्हटले, बाकी भक्तीचा गंधही नसतो, फक्त व्यवहार आहेत. यांनी केलेला अर्जकत्व त्याच्यानुसार, त्याच्यावर दिलेली ड्युटी, त्याच्यावर दिलेलं कर्तव्य तो पाडत असतो. व्यवहार जसं मी तुम्हाला दिलं तर तुम्ही मला द्या ना, समाजामध्ये हेच चालतं. हा निव्वळ व्यवहार असतो जीवाचा आणि देवतेचा. बाकी परमेश्वराचा आणि जीवाचा व्यवहार आहे का? ते अनादीचे वृत्ती संबंध. परमेश्वर हितक्ष, त्याच्यासाठी सारा उपद्याप त्या परमेश्वराने केलेला आहे. केंद्रस्थानी जीव आहे आणि सर्व काही पाठीमागं करण्याचा उद्देश जीवच आहे, दुसरं काहीच नाही, दुसरं कोणतं कारण नाही. देणे जे आहे जीवाचेच जीवाला देणे आले, याला औदार्य कसं म्हणायचं म्हटले, कारण जीवाचंच जीवाला त्यांनी जे अर्जकत्व मिळवलं तेच
त्याला दान तरी कसं मानता येईल? म्हणजे देवता ना औदार्य आहे ना दान देऊ शकतात ना औदार्य देऊ शकतात. देवतेमध्ये ते बसतच नाही. जीवाचा तर विषयच नाही. जीव तर देतो घेतो अपेक्षेने. याला मदत करायची म्हणजे काहीतरी मला गरज पडली तर मदत कर. ते बी 10 वेळा बोलून दाखवतो कोणत्याही गोष्टीचं. ते आपण दररोजच अनुभवतोय. त्याच्यामुळे ते दान औदार्यामध्ये बसतच नाही म्हणले. परमेश्वर मात्र पात्र न बघता न पाहता देतच राहतो. फक्त देण्याचं काम करतो. अपेक्षाच नाही, स्वार्थच नाही आणि हे करावं ते करावं काहीच नाही. देत राहणे हा परमेश्वराचा स्थायी भाग. यालाच दातृत्व म्हणतात. देत राहणे, कोणत्या प्रकारची अपेक्षा न ठेवणे, स्वार्थ न ठेवणे. म्हणून परमेश्वरास अनार्जित दाता म्हणतात. त्याच्यामुळेच परमेश्वराला अनार्जित दाता म्हणतात. जे अर्जकत्व नाही तेही. तुमचा तेवढा हट्ट तेवढी प्रार्थना असेल तर जे तुमच्या नशिबात नाही, जे तुम्ही अर्जकत्व केलेलं नाही, तुम्ही मिळवलेलंच नाही आहे, ते सुद्धा परमेश्वर तुम्हाला देऊ शकतं. म्हणूनच परमेश्वरा अनार्जित दाता. यासाठी जीवाने जोडलेले पाहिजे. फक्त जीवाने जोडलेले पाहिजे. आणि जे जोडलेले नाही आहे, अगदी थोडीशी निमित्त क्रिया जरी त्यांनी केली त्या अनुषंगाने हीच थोडीशी क्रिया लक्षात घेऊन परमेश्वर मात्र या जीवास खूप मोठ्या प्रमाणात जे त्यांनी कधी अपेक्षिलं नव्हतं, जे त्याच्या नशिबात नव्हतं, जे त्यांनी अर्जकत्व केलेलं नव्हतं, त्यांनी विचार केला नव्हता, इतकं मोठं दान देतात. जसं आपण म्हणतो ना कधी कधी देवाकडे 1 डोळा मागितला देवाने 2 डोळे दिले. अशा व्यावहारिक योगामध्ये आपलं कधी कधी होतं. आपल्याला अपेक्षा नव्हते पण अपेक्षेपेक्षा जास्त देणं, तो अनार्जित दाता. अपेक्षाच नसते आपल्याला. इथे परमेश्वराचं स्थायी औदार्य हे परमेश्वराचे गुण आहे. त्याच्यामुळे त्या गुणाचं कार्य होतच राहणार. आणि त्या कार्य करण्याचा उद्देश या जीवाचं हितच आहे. असे कितीतरी भक्त परमेश्वराला भेटले, परमेश्वर म्हणत राहिले. दादोस आहे, सारंग पंडित आहे, येतं अनुसरा म्हटलं. तत्त्वज्ञानामध्ये कंजूसी नाही केली. सारंग पंडित ना वेदवंत ना बोधवंत, स्वार्थापोटी वृत्ती मिळाली म्हणून देवाकडे येणारे, परंतु अत्यंत डीपमधलं अत्यंत गुह्य अत्यंत रहस्य ज्ञान देवाने त्यांना सांगितलं. असं नाही केलं की आता काही अनुसरण नाही, हा काय वेद नाही बोध नाही, हा स्वार्थी आहे. देवा तर स्वतः सांगितलं की घराच्या बाहेर खुटा असतो ना म्हटले, त्या खुट्यावर जेवढं प्रेम असतं तेवढं प्रेम तुमचं आमच्यावर नाही आहे म्हटले. एवढं डिटेल्स एवढं क्लिअर करून सुद्धा तत्त्वज्ञान सांगायची कंजूसी केली का? औदार्य. आपण म्हणतो नाही नाही कोणाला सांगायचं नाही, गुह्य ज्ञान आहे अजिबात सांगायचं नाही. एखादा अन्य आला तर लगेच आडपान आलं बंद करून टाका. आणि सारंग पंडित एवढं मोठं आडपान होतं, देवाने कंजूसी केली का सांगायला तत्त्वज्ञान सांग. बारकंडाला काय उठून देऊन पाठवून देत होते काय तत्त्वज्ञान सांगायचं, निरूपण करायचं आहे, जाय तू बाहेर मंदिराच्या. नाही, औदार्य. पात्रापात्र न बघायचे, योग्यता अयोग्यता नाही बघायची आहे. तुमची ड्युटी काय, तुमचं कर्तव्य काय, अर्थाप्रती बोलायला देवाने सांगितलं आहे ना, ती बघा आणि ती करत राहा, ती बोलत राहा. एवढ्या विषय व्यवस्था करण्याचं कारण काय? कोणी सांगितलं तुम्हाला? लोहे पाणी गिळले असावे, दुई ओटा टाळे घालावे. सूत्र कोणत्या अनुषंगाने आलेले? अर्थता नाही, त्याला सत्य काय जाणून घेण्याची इच्छा नाही, त्याचं लक्ष नाही, एकाग्रता भाव नाही. त्या ठिकाणी तुम्ही गप्प बसा म्हटलं. परंतु अर्थवंत आहे, विचारतोय, प्रश्न विचारतोय, आणि तरी तुम्ही म्हणता नाही नाही दोई तोंड बंद करायचं. यालाच पक्षकारांनी भक्तिजड सांगितलं, दैवराटीचा भक्तिजड. याला कळतच नाही कुठं बोलावं कुठं बंद गप्प बसावं. हा भक्तिजड आहे म्हटले, भक्तिजडा धर्मी अधिकारच नाही म्हटले. हा सेन्स साधकाकडे असला पाहिजे, कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं, कोणाला किती बोलायचं कोणाला कसं बोलायचं, कोणाला काय सांगायचं कोणाला काय नाही सांगायचं, हा सेन्स असला पाहिजे. अर्थता काहीच नाही आणि बडबड करायची, बोलत राहायचं, सांगत राहायचं, आम्हाला खूप काही येतं आणि ते पांडित्य मिळवायचं, काय अर्थ? भक्तिजड आहे. परंतु समोर बसले, अर्थता आहे, आणि मग त्यावेळेस सांगायचं नाही आम्ही तत्वावर बोलणार नाही, सूत्रावर बोलणार नाही, आम्ही इकडच्या तिकडूनच्याच बोधकथा सांगून 1 तास काढून घेऊ. भक्तिजड. स्वतःही नुकसान, दुसऱ्याचंही नुकसान. औदार्य गुणच नाही. तसं काय तुम्ही सांगितल्यावर यांना सारं भेटणार आहे.
आम्ही सांगितल्यावर तुम्हाला भेटणार, देणारा तर तो आहे, घेणारे तुम्ही आहे. आमच्या सांगण्याने फरक काय पडतो? अर्थता पाहून परमेश्वर कोणाला निमित्त कुठं केव्हा करतील आणि तुम्हाला देतील सांगता येईल का? आमचा प्रश्न येतो कुठं? स्तंभ आहे का ते निमित्त करून देव सांगताय? स्तंभ म्हणजे जड पदार्थ, खांब आहे, त्याला निमित्त करून आम्ही सांगू, उद्धरूबी आणि बोलूबी म्हटले. हा म्हणतो नाही, बोलायचं नाही. का बोलायचं नाही? कशासाठी बोलायचं नाही? उद्धव गीतेतले उदाहरण, ब्रह्मवाणी नाही. देव सांगता अर्थप्रती बोलावे. हे जे औदार्य आहे हे परमेश्वराकडे दिसतं. आम्ही तर आमची विषय व्यवस्था केलेली आहे. तुम्ही किती पूजा केली आम्हाला तेवढं सांगितलं ना, आता उठा. 200 केली का 500 केली का आणखीन कोण आहे समोरचं त्यावरती, नाही तर वेळच नाही कोणाला. हे का औदार्य आहे का? हे साधक आहे का? हे आपण हे समजलं पाहिजे, कळलं पाहिजे. इथं तोलमाप करणं हा विषयच नाही परमेश्वराकडं. मोठ्या प्रमाणात ते काय देते सांगताच येत नाही म्हटलं, आणि देतच राहतात. परमेश्वराचे जे अवतार आहे, परमेश्वराने अवतार घेतल्यावरती त्याचे जे औदार्य, लीळादान, सबद्धदान, ग्रहणदान, हे काय आहे? हे जे सर्व दाने आहे, कैवल्यदान, या चारही प्रकारांनी परमेश्वर या जीवास दाने देतच राहतात. बोध दिला, बोध देऊन अनुसरला, अनुसरल्यानंतर प्रमादी झाला, किंवा बोध दिला अनुसरलाच नाही म्हणून प्रमादी झाला, मग काय गेला नाही. औदार्य आहे परमेश्वराचं. परमेश्वराचं सकळही नित्य. नाही कैवल्यदान देता येईल, लीळादान देतात, संबंधदान देतात, ग्रहणदान देतात. पण या चौकटीत हा येत नव्हता, आला आहे. आता परमेश्वर सोडत नाही. फक्त आता आपण कधी घ्यायचं, किती घ्यायचं, किती पटाट्यानंतर, किती दुःखानंतर, किती त्रासानंतर घ्यायचं, हे मात्र निर्णय आपला आहे. परमेश्वर द्यायला बसलेले आज या मिनिटाला, आत्ता लगेच. परंतु तेवढी आपली अवस्था, तेवढी ताकद आपली असली पाहिजे. परमेश्वर दाने देतच असतं म्हटले. असेच नाही तर आपल्या ज्ञानी या भक्तांना निमित्त करूनही जीवास परमेश्वर दान देत राहतात. निमित्त करतात कोणाला ना कोणाला. देणं चालूच आहे, आजही चालू आहे, कालही चालू आहे, उद्या चालूच राहणार आहे. निमित्त करतात परमेश्वर. आचार्यांना निमित्त केलं, इथपर्यंत आलं. बाईसांना निमित्त केलं, इथपर्यंत आलं. महादायसांना निमित्त केलं, इथपर्यंत आलं. आपल्याला कोणीतरी निमित्त आहे. आपण कोणाचं निमित्त होण्याचं अर्थता प्रार्थना परमेश्वराकडे करावी. परमेश्वर निमित्त करून देत राहतात. देवानी उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती झाली, देव गेले, मग कार्य थांबलं काय? धर्म थांबला काय? मुक्तीला नेण्याचं जे चक्र आहे परमेश्वराचं ते थांबलं काय? ते कुठेही अखंडित चालू आहे, ते कुठेही थांबत नसतं. आणि प्रत्येक ब्रह्मांडात, प्रत्येक सृष्टीच्या प्रत्येक भागात हे परमेश्वराचं कार्य कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू चालू आहे. स्वतः नाही तर निमित्त. जो ज्या योग्यतेचा, जो ज्या पात्रतेचा, पात्रता न बघता, योग्यता न बघता, आज करंट या वर्तमान काळात त्याची अर्थता किती, त्याचा भाव किती, त्याची शुद्धता किती, त्याची प्रार्थना किती, त्याचं दुःख किती देऊन टाकतं. भांडारेकरांना सुद्धा मनात आलं नुसतं. अर्थता एवढी वाढली. नाही तर सकाळी उठल्यानंतर आपण काय करतो, शक्यतो पहिलं सारं आवरून आंघोळ पांघोळ करून मग वाटलं असतं बघायचं, पुस्तक बघायचं, वही बघायची, सगळं ते नंतर बघतो. पण अर्थता एवढी आहे की उठले आणि लगेच पोती घेऊन बसले. ती अर्थता एवढ्या सिग्याला पोचली, देव स्वतः भिक्षेला आले. त्या भिक्षेला आले देव, भिक्षा मागायला आले देव, द्यायला आले. औदार्य, हितक्ष, ती जाणीव करून दिली. शब्द, एका शब्द फक्त, भटव मागील फांकी बघा, फक्त एक शब्द. औदार्य. आचार्यांना कितीतरी अडचणी, कितीतरी प्रॉब्लेम्स, पूजनीय माई भटांना किती अडचणी, बाईसांना किती अडचणी, तसे आपल्याला हजारो अडचणी. यातून आपल्याला इथपर्यंत आणलं. इथपर्यंत आणण्याचं काम देवाने केलं आहे. इथून पुढं जाण्याचं काम आपल्याला करायचं. आद्यंती दैव मध्यपुरुष. बोध द्यायचं काम देव करणार, प्राप्तीला नेण्याचे काम देवच करणार. ही गॅरंटी दिली, शिक्का मारून दिला एकदम. मोर उमटवली, इथीची मोरीची पुरे, फक्त मोर उमटवली देवाने अगोदरच. परंतु जे द्यायचं अगोदरचं तर ते दिलंय. आता मधलाकड जीवाचं आहे.
तो कड जर जीवानी केला तर ज्ञानाचं काम देव करणारच. परंतु कड आपण आपला करत नाही. आपला कड आपल्याला समजत नाही, कळत नाही, लक्षात येत नाही. तो जर केला तर पुढचं कार्य एकावर एक अवलंबून आहे. मुलाला शाळेत घालाल, फी द्याल, सारं कराल, पण त्यांनी अभ्यास केला पाहिजे ना. अभ्यास केला तर डिग्री भेटणार. ते डिग्री भेटली तर नोकरीला तुम्ही लावणारच आहे, काहीतरी वशिला करणार, काय करायचं ते करणारच. तुम्ही काय म्हणतात, तुला ॲडमिशन घेऊन देतो, शिकायचं काम तू कर, एकदा डिग्री मिळाली का नोकरीचं काम मी करतो, मी पाहतो तुला नोकरी कशी भेटत. माझे संबंध इकडं संबंध तिकडं संबंध. मधली कट तुम्हाला करताच येत नाही, त्यालाच करावं लागेल. कॉलेजला जाणे, अभ्यास करणे, परीक्षा देणे, पास होणे, डिग्री मिळवणे. बाकी उपद्याप तो म्हटला मला नोकरी भेटती, सरकारी नोकरी आहे, पण 3 लाख लागत आहे, 4 लाख लागत आहे, वशिला आहे, वडिलांक वेळ पैसा नाही, अनेक अडचणी असतील, ते कुठूनही आणतील. तसं आहे, तुमची पात्रता योग्यता काहीच पाहणार नाही. बोध दिला आहे ना, आता मधलीकड तुम्ही करा. मग तुमची योग्यता किती, लायकी किती, कर्म किती, कृतकर्म किती, सारं आम्ही विसरून जाऊ आणि आम्ही तुम्हाला प्राप्तीला घेऊन जाऊ. अवधार्य आहे. ते पण मधला कड न करता भेटेल का? आणि असं कोण म्हटलं होतं? ज्याला कुष्ठरोग झाला होता तो गणपतापय. आपल्याला बी कुष्ठरोग झालेला आहे. आपल्याला कुष्ठरोग झालेला आहे, त्या रोगासहित आपल्याला मारायचं आहे, परंतु तसंच मारायचं आहे. किती शोकांतिका आहे. देव म्हणतात कुष्ठरोग मी घालवतो, हे तर अनुसरा. तो कुष्ठरोगासहित मेला पण अनुसरला नाही. आता कुष्ठरोगासहित मरणं, एखाद्याला आजार झाल्यानंतर तो म्हणतो बाप देवा एकदाच उठ घेऊन जा, वेदना जर जास्त सहन झाल्यात, नाही तर म्हणतो ना घेऊन जायचं आहे ना, तुला असं मरायची इच्छा आहे ना, कर ना चप्पी, मग निघ ना देवाच्यासाठी. नाही म्हणतो. एक व्यक्ती कॅन्सर झाला, ब्लड कॅन्सर. डॉक्टर म्हटले 1 महिन्याच्या जास्त किती काही करा, ट्रीटमेंटच नाही. गेलो, निरूपण केलं, मासे मरणार आहे तुम्ही, डॉक्टरनी सांगितलं आहे. तुम्ही धर्माला वेळ दिला आहे, बोध आहे, अनुसरा. आणि अनुसरल्यानंतर जेवढे दिवस ठेवले तेवढे देवाचं काय सांगावं, चमत्कार होऊ शकतो. आत्ताची घटना आहे. ते म्हटले नाही बाबा आपण काय करू, संकल्प घ्या ना सोडून माझा, मी नीट झालो ना मग अनुसर. अरे असं आहे, मरणार आहे बाळा तू. देवानी डॉक्टरनी 1 महिना सांगितलं होतं, 21व्या दिवशीच बाबा गेला, पण अनुसरला नाही, संकल्पही राहिला. आता तुझी संकल्प सोडायची वेळच नाही. आता तुझी अनुसरणाची वेळ आहे. तुझ्यासारखा भाग्यवान तूच आहे. 2 लोक खूप भाग्यवान असतात, ज्याला स्वतःचा मृत्यू कळतो ना, सर्वात जास्त भाग्यवान. ज्याला आजार झाला आणि डॉक्टरने सांगितलं की तू मरणार आहे, सर्वात जास्त भाग्यवान. लगेच देवाचं व्हायचं आहे, सारं सोडून द्यायचं आहे. असे मरणार आहे ना, आपल्याला कळणार आहे का कधी मरणार आणि कधी अटॅक येणार आहे? काहीच गॅरंटी नाही. सर्वात भाग्यवान जो आजारी माणूस पडला आणि डॉक्टरनी त्याला सांगितलं की तुझं काही खरं नाही आहे, 8-15 दिवसांना. असे बी माणसं मी बघितले, आपल्याच आश्रमात आणले. डॉक्टरनी सांगितलं की यांना घेऊन जा, यांचं काही खरं नाही, सेवा करा. पण ते बाबा म्हटले भाऊंना फोन कर, मी आता घरी येत नाही. डॉक्टरनी सांगितलं तर 4-8 दिवसात ये सोबती. ते आल्यानंतर आपल्या आश्रमात अनुसरले आणि 4 वर्ष जगले. जे राहिलं होतं बाकी ते देवानी करून घेतलं. नाही ते तर आत्ताचा विषय. अगोदर तिथले मुकण्याचेच एक होते, असे 2-3 केसेस झालेले आहे. आपल्याला सारं कळतंय, समजतंय, परंतु आपण संकल्पही सोडत नाही, निग्रह करत नाही. देव पाहिजे, मात्र देव बसलाय द्यायला, पण अटी शर्ती लागू, हे लक्षातच येत नाही. स्कीम असतात ना, दसऱ्याची स्कीम, दिवाळीची स्कीम, 999 रुपयात फ्रीज. आपण एवढंच पाहतो, 9,999 रुपयात फ्रीज. तिथं खाली तर स्टार, अटी शर्ती लागू. तिथं गेल्यानंतर ते कळतं 27,000चा आहे. मग ही ते GST, ट्रान्सपोर्टिंग, गॅरंटी, वॉरंटी पाहिजे असेल तर
एवढा लिटरचा पाहिजे असेल तर, तेवढा लिटरचा पाहिजे असेल तर, मग तो 9,999 कुठं आहे? ते तो कोपऱ्यात आहे, छोटा आहे, घेऊन जा. आपल्याला तो नको पाहिजे. आपल्याला अटी शर्ती दिसतच नाही. देवाने तर स्टार करून अटी शर्ती लागू म्हटलेलं आहे. आपल्याला एवढंच माहिती आहे का देव दयाळू मायाळू कृपाळू, मला तो जाऊ देणार नाही. का एवढा मोठा तगडा वशील आहे का आपल्याला? एवढ्या योग्यतेचे आहे का आपण? पण अवदार्य आहे मात्र देवाकडं. जाऊ देणार नाही, नक्की जाऊ देणार नाही. पण कुठं जाऊ देणार नाही? कवेले जाण्याकडं, कारण नेताच येत नाही. मग जुट जाणार कुठं? नरक आपल्यासाठी ठेवलेलेच आहे. असं काही समजू नका का नरक नाही आहे. नरक आहे, आपल्याला आहे, ननुसरण्याला आहे, बोध होऊन दवाडला त्याला आहे. 9 प्रकरण तुम्ही कधी लक्षस्थळ ऐकलं नसेल, त्याच्यात सुंदर असे उदाहरणं दिलेले. शेतकरी असतो, नांगरतो, नांगरायला लागतो, त्याला दुपारची जेवणाची वेळ असते. मग काय करतो? तो बैल सोडत नाही, तो तसंच उभं राहतो, करतो, जातो, जेवतो, आराम करतो, बैल तसेच उभे. परत आला का परत ते चालू. तसं आपण जोपर्यंत परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने प्रवास करतोय तोपर्यंत ते कर्म थांबतंय आपलं, तोपर्यंतच. पण परत कंटिन्यू ते चालू होऊन जातं. कर्मराटीचेच नियम परत आपल्याला इकडं चालू होऊन जातात. त्याच्यामुळं अशा भ्रमात काय राहू नका का आपल्याला नरक नाही आहे. नाविलाज असतो, परमेश्वराला पावत नाही म्हणून आपल्याला इथं आणलं आहे. आणि आता नाविलाज असतो, परमेश्वराचा विषयच राहिला नाही, कारण ते देवतेचं कार्य आहे, जाणारच आहे आपण. म्हणून तर मी सकाळी सांगितलं, कुत्रा पाहिला, मांजर पाहिली, डुक्कर पाहिलं, 2 मिनटं थांबा, त्याचा व्हिडिओ काढून घ्या मोबाईलमध्ये. जेव्हा जेव्हा थोडे उदास व्हाल, स्ट्रेस येईल, टेन्शन येईल, तो व्हिडिओ पाहत राहा. हे डुक्कर कसं लोळतं आहे, कसं तोंड खुपसून त्या घाणीमध्ये चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतं आहे. एखादा कावळा दिसला घाण खाताना, व्हिडिओ काढा, कारण आपल्याकडे मोबाईल आहे, त्याच्यासाठीच मोबाईल दिलेला आहे देवाने आपल्याला. आपण भलतेच व्हिडिओ काढीत बसतो. काक शुक्राचा दृष्टांत बघत राहिलो पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ. संमोहन झालं पाहिजे आपलं, त्या संमोहनातून आपण बाहेर पडलो पाहिजे. परमेश्वर अवदार्य आहे, परंतु लिमिटेशन आहे, मर्यादा आहे. देण्याची इच्छा आहे, घेण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे. त्या नियमात आपण बसलो पाहिजे. प्रत्येक याला नियम आहे ना, ते ठरलेलं आहे, त्यात आपण बसलो पाहिजे. यामुळेच परमेश्वर औदार्य आहे. या औदार्याचं कार्य परमेश्वराचं खूप मोठं आहे. दयागुणाने परमेश्वर मोक्ष देतात आपल्याला, करुणागुणाने प्रेम देतात. आणि ह्या औदार्य गुणाचे दिदल्या वाचून परमेश्वराला सुखची नाही, द्यायची इच्छा. दिदल्या वाचून सुखच नाही, देण्याची प्रवृत्ती. ही आवडी आपल्यालाच असते असं नाही, अज्ञानाला पण असते म्हटले. तो संस्कार असतो. देवाची आवडी जी आहे अज्ञानाला पण असते. गरुड घोड्याची आवडी नव्हती का? परत भारद्वाज पक्षी आवडी नव्हती का? वेद देव पुढं उडत 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 कुठून कुठून कुठपर्यंत आल. अज्ञान आहे, नरक योनीत गेलेलं आहे. परंतु देवाचं सौंदर्य, लावण्य, अवताराच्या अनुषंगाने वेच निर्माण केला. बेडूक डोमेग्रामला तो बेडूक आला, म्हणे त्याला सोडून द्या. परत दुसऱ्यांदा आला, देव म्हणतो तो कालचाच आहे. असं कसं शक्य आहे म्हणे? लय बेडूक आहे म्हणे, कालचा वेगळा असेल, आजचा वेगळा असेल म्हणे, त्याला काहीतरी बांधा चिन्ह आणि लांब नेऊन सोडा. नदीच्या त्या बाजूला आचार्याने नेऊन सोडलं, परत ते चिन्ह सहित परत तेच बेडूक आलं. सामान्य ज्ञान असतं त्या अज्ञानी जीवाला, पण तरी ते देवापर्यंत पोचतं आहे. आपल्याला ज्ञान आहे, बोध आहे, आपण देवापर्यंत पोचतच नाही. आपण जातो चाललोय देवाकडं, भलतीकडंच आपले रस्ते पाय पडत राहतात. जळचरी आहे, ज्ञानी अशी तर आहेच, विशेष नाही. प्रेमसंचारी भक्ताशी आवडी म्हणून परमेश्वर अवतारी आहे. आपल्या आवडीवरती ते अवलंबून आहे.
म्हणून आपण हे औदार्य गुण जर आपण समजून घेतला तर लक्षात येईल. दिदल्या वाचून सुखच नाही म्हटले. श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरिले परी उद्धव अर्जुन पुराण प्रसिद्ध म्हटले. हे स्वरूपची परमेश्वराचं जे आहे दयाळू ते पुढं आपण पाहणार आहोत. तर यामुळेच परमेश्वर सौभाग्य ठरतात. सौभाग्यशील जे परमेश्वराचा दुसरा जो गुण आहे औदार्य सौभाग्य. कारण भाग्यशालीनत्व परमेश्वर स्वरूप सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त आहे. सर्वच ऐश्वर्य परमेश्वराकडे आहे, युक्त आहे. परमेश्वराच्या ठिकाणी असलेली वेदक शक्ती, बोधक शक्ती हे जे सौभाग्यशीलतेचं लक्षण आहे, गुण आहे. या शक्तीद्वारे परमेश्वर सौभाग्यरूप ठरतात. पाहता क्षणीच वेद अज्ञानालाय बी, ज्ञानियालाय बी, कोणालाय बी. कितीतरी प्राणी आहे, ससा त्याच्या पाठीमाग कोण लागले? कुत्रे. कुत्र्याच्या पाठीमाग कोण आहे? माणसं. आणि आलाय कोणाकडतो? देवाकडे. त्याला काय माहिती आहे परमेश्वर आहे, स्वामी श्री चक्रधर बसले इथं. ते म्हटले मागचे जीव तसेच आणि हे बी जीव दिसतात, दिसायला तर माणसंच. परंतु तो ससा देवाकडे येतोय निर्भयतेने. त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर ती निर्भयता निर्माण झाली. गोरक्षण साऱ्या गायी वेदल्या गेलेल्या बसल्या, त्यांना पाणी नाही, चारा नाही, काहीच नाही. सौभाग्यशील परमेश्वर त्या अनुषंगाने त्यांना ते नुसत्या दृष्टीद्वारेच सुखाचं संक्रमण, ताण लागत नाही, जेवण काहीच नको, दिवसभर बसलेले असतात. तर परमेश्वराला न बघता बघूनही त्याचा एकही गुण न समजता न कळता सुद्धा त्यांच्याविषयी आवडी उत्पन्न होते, गोडी निर्माण होते. जीव व्याधला जाऊन स्थिर होतो अशी शक्ती म्हणजे परमेश्वराजवळच असते. ती सौभाग्य. परमेश्वराला आपण पाहिलेलं नाही आहे, बघितलेलं नाही आहे. शब्दाशा गुणारूपाने आपण समजून घेतो आहे, जाणून घेतो आहे. परंतु तुमची ती मानसिक शुद्धता, वैचारिक शुद्धता, आत्मिक शुद्धता जर तुम्ही निर्माण केली तर न पाहिलेला परमेश्वराचं नुसतं नाम तरी स्थिर व्हाल तुम्ही. कोण येतं आहे, कोण जातं आहे तुमच्या लक्षातच येणार नाही. परंतु आपण तेवढं स्थिर होत नाही. एक भजन सुरू झालं, थोडंसं टाळ मृदुंग वाजायला लागले, एक संगीताची गोडी असल्यामुळं माणूस व्याधला जातो ना, स्थिर होतो ना थोडासा. परंतु देवाने तर गीत विको सांगितलं, त्याच्यात अडकून झालं. परमेश्वराचा नामाने स्थिरता निर्माण झाली पाहिजे. आणि त्या नामाने स्थिरता कधी निर्माण होईल? परमेश्वराची खरी ओळख जर झाली तर, परमेश्वराला आपण समजून घेतलं तर ज्ञानाद्वारे, तर स्थिरता. ते कालच मी सांगितलं, श्रीकृष्ण नाम हेच काफी आहे म्हटलं. श्रीकृष्ण हे नावच सर्व गोष्टीला थांबवतं, स्थिर. तर स्वामी श्री चक्रधर नामच काफी. ते नाम नुसतं उच्चारलं ना तरी आपल्या मनामध्ये सत्व उतरलं पाहिजे, अंगावर काटा आला पाहिजे. ते एक सत्व उतरल्यानंतर आपल्याला ती गोडी, आवडी, वेद निर्माण झाला पाहिजे. तो होत नाही का? तर आपण आठवत नाही देवाला त्या पद्धतीचा, त्या योग्यतेचं आठवत नाही. देव उत्तरापर्यंत गेले, आचार्यांना ताण पाणी भूक काहीच लागत नाही, दिवसभर चिंतन करतात, माइंड बट विचारताय काय करताय तुम्ही? देवाला आठवतो, लीळा आठवतो. तुम्ही अत्यंत स्थिर, दिवसभर तुम्हाला काहीच लागत नाही, स्वभावाच्या वेगळे झाले तुम्ही, स्वभाव मात्र. बाईसा भूक कधीच लागली नाही, कधी आजारी पडल्या नाही, पाणी लागलं, भूक झोप कधीच नाही. देव खाकरतात, लगेच बाईसा उठतं. तशा काही जाग्याच होता, झोपलेलाच नव्हतं. लगेच त्यांचं उठणं, बसणं, बोलणं, करणं सारं देवासाठी. का? तर वेद आहे, आवडी आहे. तशी आवडी आज आपल्याला निर्माण झाली तर देव म्हणतात आजही प्रेम देईन, तेवढा हट्ट असला पाहिजे, तेवढी तुमची अवस्था, बुद्धीची स्थिरता आपण निर्माण करता आली पाहिजे. ती जर करू शकलो तर धर्म खूप अवघड नाही. परंतु आपल्याला एकांतात स्थिरतेने बसायलाच वेळ नाही आहे. धावपळ धावपळ नुसती. देवपूजा करताना सुद्धा आपली धावपळ. आपण डोकं नाही खाली नाही, त्या विशेषालाच वरती आणतो. आपण आणतो की नाही? आपण खाली नाही जात, ते देवाला, देवपूजेलाच वरती आणतो आपण. एवढा वेळ नाही आपल्याला. काहीतरी एक ठरवलेलं आहे, पटपट पटपट आरती,
नाहीतर आजकाल तर पोरांकडेच आरतीची ड्युटी राहते, उपार पोरं दाखवत आहे, आपल्याला वेळच नसतो. दंडोत घालायचा तर विषयच नाही, स्मरण पाठ विषयच नाही, नवप्रकरण होतात बाबा कधीतरी, सत्संग वेळच नाही, काम काय करतात काहीच नाही. आहे की नाही? आपल्या जीवनाची शोकांतिका आहे, त्यातून आपण बाहेर पडतच नाही. त्याच्यामुळं परमेश्वर सौभाग्यशील काय आहे, कसा आहे, आपल्याला समजणार कसा, कळणार कसा? आणि ह्याच गुणाच्या माध्यमातून परमेश्वर दयाळू मायाळू आहे. दयेचं कार्य सर्वात मोठं, मयेचं कार्य सर्वात मोठं. एक गुण फक्त ईश्वराच्याच स्वरूपी आहे म्हटलं, दया माया. अर्जित व अनार्जित फळे देण्याचा गुण एखाद्या दानाला पात्र नसतानाही, अर्जन केलेले मिळवलेले नसतानाही देण्याची इच्छा निर्माण होणे म्हणजे दया. यांनी अर्जन केलेलं नाही आहे, यांनी मिळवलेलं नाही आहे, याची योग्यता नाही आहे, पात्रता नाही आहे, पण तरी देण्याची इच्छा होणे. अनुकंपा न उपजे. एकीकडे सांगतात आम्ही असून वेगळे आहोत, अनुकंपा उपजत नाही. काल सांगितलं माळेकराच्या दृष्टांतातून, त्या बैलाच्या लीळेतून. परंतु बाईसांनी थोडीशी विनंती केली, लगेच म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, जा सोडवा. देवाला सारं कृतकर्म माहिती आहे, तो कसा आला आणि काय आला. माळेकराच्या दृष्टांतातून त्याला सर्व माझा गोरा गोमटा आहे, राजाने खरंच न्याय केला आहे का अन्याय केला आहे. तो माच्यावर पडलेला माळेकरी तो म्हणतो मी पाहिलं आहे याचे कृतकर्म, हे दिलेली शिक्षा कमी याची, राय एवढे खांड केले पाहिजे आणि टाकले पाहिजे म्हटलं. तसं देवाला सारं माहिती आहे, तरी पण देव विसरून जातात. दयेचं कार्य, दया आहे, दयाळू आहे. आपल्यामध्ये तर तो विषयच नाही. दया व याच या गुणामुळेच परमेश्वर अनार्जित दाता ठरतो. या दया गुणामुळेच परमेश्वर अनार्जित दाता ठरतो. दया आहे म्हणून अनार्जित दाता आहे. दया येते ना, दयाळू पण आहे म्हणून अर्जन नाही केलेलं आहे, मिळवलेलं नाही, पण त्याची प्रार्थना, त्याची योग्यता, त्याची अर्थता बघून परमेश्वर देऊन टाकतात या दयागुणामुळे. हा गुण परमेश्वराचा नैसर्गिक आहे म्हटलं. संत असंत जे कर्म आहे ते कोणत्याही प्रकारचं कर्म करणे हे जसे जीवाचे कार्य, त्या कर्माची फळे जीवांना भोगवणे जसे देवताचे कार्य, तसेच दया करून जीवाचा उद्धार करणे परमेश्वराचं कार्य. जीवाचं काय, संत असंत जोडत राहत होतं. देवता काय, त्या कृतकर्म बघून, योग्य कर्म बघून त्याला दुःख सुख फळ भोगवायचं एक काम त्याचं आहे. पण परमेश्वराचं दयेचं कार्य काय, हे काही न बघता त्याला सुख फळाला नाही, त्याचा उद्धार करणं हे परमेश्वर स्वरूपाचे नित्य व अखंडित कार्य आहे म्हटलं. कंटिन्यू नित्य अखंडित कार्य चालू आहे दयेचं कार्य. व याच दयेमुळे परमेश्वर जीवाचे निरंतर चिंतन पण करतात. सगळे जीवाचे चिंतन, निरंतर चिंतन. दया आहे म्हणून चिंतन. इकडं चालला आहे, योग्य आहे अयोग्य या रस्त्यावर आहे, गेला धर्मावरून जाण्याची शक्यता आहे, हा नरकात जाईल, दुःखात पडेल, त्याला काय आपल्याला माहीत नाही. आपल्याला वाटतं हेच भेटायला पाहिजे, हेच भेटायला पाहिजे, हेच रस्त्यावर भेटायला पाहिजे. डॉक्टरांचं आमचं आत्ता बोलणं चालू होतं. डॉक्टर म्हणे मला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु एका बाबांनी सांगितलं तू डॉक्टर होऊ शकत नाही. नंतर मी परत प्रयत्न केला, होऊ शकत नाही. दुसरीकडेच गेलो, म्हणलं तुमचं भाग्य आहे, तिकडे जर झाले असते ना तर इकडं आले नसते. पण नंतर म्हटले मी IAS ऑफिसर कलेक्टर होण्यासाठी प्रयत्न केला, तिकडे झालं नाही. म्हटले ज्या दिवशी परीक्षा त्या दिवशी लग्न, लग्न महत्त्वाचं आहे, करून टाकलं पण ते बरं झालं म्हटले. कारण कलेक्टर झाला असतं तर अनैतिक पैसा, सिस्टमचा भाग, इकडं आले नसते. पण आज कळतं हे, ते झालं असतं तर इथं नसतो. इथं आहे ते झालं नाही म्हणून फायदा आहे. आज एवढा वेळ काढून ते खर्च करून सत्संग आले, हे कारण कशाचं आहे, त्यांनी पेरलेलं नैतिकता सांभाळलेली ती उपयोगी पडते. अन्यथा दुसरीकडे गेले असते, त्यांना सांगितलं हिंसा. एक सर्वसामान्य माणूस 6 महिने जेवढी हिंसा करतो तेवढा शेतकरी एका दिवसात करतो, आणि जेवढा शेतकरी एका दिवसात करतो तेवढा डॉक्टर एका ऑपरेशनमध्ये हिंसा करतो. किती हिंसा झाली असते, तुम्ही इकडे आलेच नसते, बोधच निघून गेला असतं. माझ्या समोरचे उदाहरण आहे काही डॉक्टरांचं. आम्ही आता याला पदयात्रा होती, दिलीपदादा काळे त्यांनी आयोजित केलेली होती, पुणा ते फलटण, आणि ते
फलटणच्या जवळच गाव होतं. कोणतं गाव होतं दिलीप दादा? ते बनकर कुटुंबांकडे आपण मुक्कामी होतो बघा. सुदाम दादाला फोन केला होता. विठ्ठलवाडीच का? वडोलोपार्जित धर्म उपदेशी त्यांचे आजोबा म्हणजे हे ज्यांचे ज्यांच्याकडे होते त्यांचे वडील दीक्षित आणि त्यांचे मुलं, एक डॉक्टर, एक तलाठी, उपदेशी नाही. 2 तास लेक्चर दिलं, सर समजावलं, डेरिंगच नाही झालीच नाही, पुढे सरकलेच नाही. सारं पटतंय, सारं कळतंय. अनैतिक पैशाचा उपद्याव. डॉक्टरच्या पद्धतीनं आणि हा गव्हर्नमेंट सर्वंटच्या त्याच्या पद्धतीनं. मी डायरेक्ट सांगितलं तुमच्या का अनैतिक संपत्ती म्हणून तुम्हाला बोधच होणार नाही म्हटलं. नाही होणार म्हटलं, कारण ते जमीन सुपीक नाही आहे ना, पेरून उपयोग काय, उगावणारच नाही. या ज्या गोष्टी आहे म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही वाचले, भाग्यवान आहे तुम्ही, परमेश्वराची कृपा आहे. आता जे वाचलो तो कशासाठी वाचलोय याचा विचार करा आणि पुढं सारखा. अन्यथा चाललंच काय अर्थ नाही. आपल्याला देवाने का वाचवलं, कुठून वाचवलं, कसं वाचवलं, या खूप गोष्टी आहे. 2-3 डॉक्टर कॉन्टॅक्टमध्ये माझे, कळतच नाही, समजत नाही. घरात देवपूजा आहे, साधू संत जातात येतात, आई उपदेशी आहे, कोणाची आई दीक्षित आहे, चाललंय येतच नाही. कितीतरी एक तर मुक्त विद्यापीठ आहे, तिथं मोठे ऑफिसर आहे कृषी अधिकारी म्हणून. मी बऱ्याच वेळा गेलो पण त्यांनी मला कधीच सांगितलं नाही. योगायोगाने एकदा रविवारी गंगेवरच्या स्थानावरती मी गेलो आणि ते कुटुंबासहित आले. म्हणलं अरे साहेब तुम्ही इकडं कसे काय? माझी आई वडील दीक्षित आहे, जाधववाडीला आहे, तुम्ही सांगितलं नाही. म्हणजे काय सांगायचं. म्हणजे अजूनही ते उपदेशी नाही, अनैतिक. म्हणून मी सांगत होतो नैतिकता हा धर्माचा पाय आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती सांभाळताय त्याच्यावरती परमेश्वर धर्माची चाल करून देत असतं. अन्यथा भेटतंय आज ते दिसतंय, परंतु ते खूप घातक असतात. पण परमेश्वर निरंतर चिंतन करतात. म्हणले दिल्या वाचून परमेश्वराला सुखच होत नाही, ते सतत देत राहणं हे दयेचं कार्य. त्या देण्यातून जीवाचं भलं करणं, जीवाला मुक्त करावं हाच अखंड ध्यास परमेश्वराला याच दयागुणामुळे असतो. म्हटले दयागुणे मोक्ष परमेश्वर देतात, करुणागुणे प्रेम देतात. दिदल्या वाचून सुखच नाही. कौना कौनी व्यसन, जीव उद्धरणी हेच व्यसन. दयेचं कार्य फक्त जीव उद्धरण्याचं व्यसन आहे, दुसरं व्यसनच नाही. दुसरी काही ध्येयच नाही, उद्देश नाही, काहीच नाही. जीवाचा उद्धार, उठता बसता चालता फक्त आणि फक्त जीवाचा उद्धार, अयोग्य जीवाला योग्य करणे. म्हणून तर देह धर्म जीव धर्म परमेश्वर स्वतः घेऊन स्वीकार. अनंत ब्रह्मांडाचा नायक, सर्व शक्तियुक्त, खाली येतो, वाडोवेडी फिरतो, अनवाणी फिरतो, करपात्री भिक्षा घेतो. ऊन वारा पाणी पाऊस कशाचा विचार आहे का? नाही. आज आपल्याला पाऊस लागतो, ऊन लागतं, थंडी लागते, देवाला काही लागत नसेल, कारण जीवधर्म देह धर्म स्वीकारले. 12 वर्ष सालबर्डीला तिथं काही नव्हतं काय? नांदेडला आंध्रात नव्हतं काय? जंगलात नव्हतं, सारं होतं. पण जीवासाठी, जीवाच्या हिताकारणे, जीवाच्या भल्या करणे परमेश्वर सर्व स्वीकारतात. जीवास प्रेम देण्याचीच प्रवृत्ती परमेश्वराची, यांनी प्रेम घ्यावं. कारण विकार विकल्प स्वभाव लगेच उच्छेदून लगेच 100% शिक्का. येतीची मोहरीची पुरी, एकदा प्रेम झालं तर मोक्षाचा शिक्का बसला, विषयच नाही. परंतु देण्याची प्रवृत्ती, घेण्याची प्रवृत्ती पाहिजे ना. प्रेमास पात्र नव्हे, ज्ञान देती ज्ञान पात्र नव्हे, अवलोकन करती. म्हणजे प्रेम द्यायची इच्छा आहे पण प्रेमाला पात्र नाही, ज्ञान देतील. ज्ञान द्यायची इच्छा आहे, ज्ञानाला पात्र नाही, अवलोकन करतील, संबंधदान देतील, दुसरं काहीतरी देतील. अवलोकन करणार, अवलोकनास पात्र नाही, संबंध देतील. अवलोकनास नाही पात्र, योग्यता नाही त्याची, संबंध देतील. पण देण्याचं काहीतरी द्यायचं आहे, संबंधास पात्र नाही आहे, शब्द देतील. शब्दाने त्याला वेद बोध करून पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. शब्दास पात्र नाही, अंतकरणे आठवतील. त्याच्यातही पात्र नाही तरी अंतकरणात आठवतील. पण त्याची योग्यता कसा होईल, त्याची योग्यता कशी निर्माण होईल आणि उद्धारास कसा पात्र होईल. सतत परमेश्वराचा ध्यास अखंडित या दयागुणामुळेच असतो. सकळ जीवाचं चिंते, अंतकरणे आठवण सतत त्याची चालू असते. कोणाला जे देता येईल, सुख आहे जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न. कृमी ते ब्रह्मा कीजे. नरकात गेलेला जीव आहे, गणपती बाबा डायरेक्ट ब्रह्मफळाला, सुखफळाला पाठवतात.
नरक फळातून डायरेक्ट दयेचं कार्य. नित्य नरक चुकवतात. माधव भटाच सुपारी घेऊन आले, म्हटले ठीक आहे तुम्ही आले त्यासाठी जा, परत पाठवलं. नाविलाज नित्य नरकाला गेलेला जीव त्याचा सुद्धा चुकवण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतात देव. देवाला माहिती आहे दुःख किती आहे, देवाला सर्व ज्ञान आहे. म्हणून न जाणे त्या जीवानी त्या दुःखात न जाण्यासाठी परमेश्वराचा प्रयत्न असतो. ते फक्त दयागुणामुळे. दया आहे, दयाळूपण आहे. म्हणून त्याच पात्र नित्य नरकात जरी जाण्याची तयारी त्याची झालीच, त्याला टाळण्याचा प्रयत्न करणार, त्याला संधी देणार शेवटच्या क्षणापर्यंत, पण तो गेलाच तर ते नित्य नरक त्याचं कसं नाशेल याचं चिंता, त्याचं दुःख नाही पावत. म्हणून महासाराची प्रवृत्ती, नुसती प्रवृत्ती झाली त्याचं दुःख थांबलं जातं, आक्षेपलं जातं. दयेचं कार्य म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे का परमेश्वर किती दयाळू, त्याला काय मर्यादा, काहीच मर्यादा नाही. म्हणते चिंतन कशासाठी, अवस्था बदलावी यांनी, विचार बदलावा म्हणून चिंतन. बायसांचं 6 महिने चिंतन केलं मेकरला, त्याच्यानंतर बायसांची भेट. 6 महिने चिंतन करून सुद्धा 3 दिवस अपमान सहन केला पाय पुसण्यावरती. तुम्ही आजपर्यंत तुमच्या घरात दुश्मन तर नसल कोणी आला, परंतु ज्याच्याविषयी राग आहे द्वेष आहे ते आलं तरी पाय पुसण्यावर कोणी बसवलं का कोणाला? हा इतिहासच नाही, आपण कधी ऐकलंच नाही. देवाला बसवलं बाईसांनी, त्याचं आपल्याला काही दुःख नाही. ती बाईसा म्हणजे आपणच आहे, जीवच आहे ना, परक थोडी. आपण केलं हे सर्व, पण तरीही 3 दिवस अपमान सहन करूनही काय दिलं? उच्च डायरेक्ट प्रेम, दयेचं कार्य. अनेक भक्तांच्या माध्यमातून जेव्हा आपण लीळाचरित्रात बघतो हे दयेचं कार्य आपल्याला दिसतं. चिंतन सतत असतं. जो ज्ञानी आहे त्याला प्रेम देतात, जो प्रेमी त्याला सतत चिंतन कशासाठी? अयोग्य हा जो जीव आहे योग्य कसा होईल, योग्यतेकडे कसा झुकेल, याच्यात बदल कसा होईल. आपलंही चिंतन देव करतात, याच्यात बदल कसा होईल, कोणाला पाठवू, कोणत्या अनुषंगाने सांगू, कोणत्या पद्धतीने सांगू, देवाचं चिंतन राहतं. आता आम्ही बी जे बोलतो ना देवाचं चिंतन आहे, जेणेकरून कुठंतरी कोणाला तरी काहीतरी टच होईल आणि निघण्याची इच्छा तरी होईल, वासना तरी होईल. म्हणाल तरी ठीक आहे नको आता पाहिजे बदल करू. देवाचं चिंतन आहे. तुम्ही नाही बोलावताय, देवच पाठवताय कोणाला तरी निमित्त करून. तुम्ही बोलावताय का? बोलावताय पंक्ती येत आहे का? पंक्ती येत आहे तुम्हाला संधी द्यायची. काहीतरी ते बंद झालं, हे बंद होईल, हे बंद झालं, येणं बंद होईल, सांगणं बंद होईल, आखणं बंद होईल. हे सारं कंटिन्युटी देवाचं सुनिश्चित कार्यक्रम आहे, सुनिश्चित प्रोग्राम आहे. परंतु त्या प्रोग्रामला, त्या खावणीला परमेश्वराच्या आपण उतरलो पाहिजे. आपण उतरत नाही, म्हणून हा सारा प्रॉब्लेम आहे. परमेश्वराचं दया कार्य खूप मोठं आहे. त्याच्यानंतर मया कार्य जर बघायचं तर भरपूर मोठं आहे, पण तरी आपण इथपर्यंत थांबू. ममतेचं काम, ममता म्हणजे ममत्व, प्रेम, आपलेपण, लागलेपण, आणि हे यावरती खूप मोठा आपल्याला विस्तार करण्यासारखा आहे. म्हणून थांबू. आपले जे गुण परमेश्वराचे आपण बघतोय ते गुण का बघतोय, कशासाठी बघतोय आपण? आपण आहे देव आहे, गुणी आहे देव, सर्वश्रेष्ठ आहे देव, अनंत गुण आहे, अनंत धर्म आहे. त्या देवात आहे ते आपल्यात उतरवायचे. ते उतरून आपल्याला त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी एक वाट तयार करायची. त्या देवालाही अभिमान वाटावा, त्या देवालाही प्रसन्नता निर्माण व्हावी. असं आपलं वागणं बोलणं बदल जर झाला तर देव खेचतील ना, तर आपल्याला देव सहाय्य करतील, तर आपल्याला देव घेऊन जातील. अन्यथा त्या परमेश्वराच्या खावणीत जर आपण बसलो नाही तर खावणीत बसलो पाहिजे. मग किती रोग असो, किती आजार असो, किती कृतकर्म असो. गणपतापन्न देव काय म्हणतात? येता अनुसारा. म्हणले तसंच नाही करता येईल का? नाही करता येऊ शकतं, पण आमची खावणी, आमची खावणी काय तुम्ही अनुसराव, ही आमची खावणी. नाही तर देवाला न अनुसरताय, देवाला जर ठरवलं अनर्जित जात आहे, डायरेक्टही प्रेम देऊ शकता, नका अनुसरू. विषयात लोळा, प्रपंचात लोळा, देवाने ठरवलं तर काय होऊ शकत नाही. पण देवाची खावणी आहे,
त्याग करावा यांनी सांडावं सोडावं, मग आम्ही देणार. ही खावणी देवाची, त्यात देवाची खावणी असल्यामुळे त्या देवाच्या खावणीला आपल्याला उतरावं लागेल, तेव्हा तो भेटेल. ही भोळ्याची आशा करून चालणार नाही. देव दयाळू आहे, माळू आहे, कृपाळू आहे, मग चाललंय देणारच आहे करणारच. पण देवाची खावणी आहे, ती खावणी तर आपण बदलू शकत नाही. ते म्हणजे आमची खावणी आम्ही तसंही देऊ शकतो, आम्ही तर समर्थ आहोत, आम्हाला काय देऊ शकत नाही असं काय आहे आमच्याकडं, आम्ही सारं देऊ शकतो सगळंही. कृमी ते ब्रह्मा की जे अजून राहिलं काय म्हटलं, पण आमची खावणी, त्या खावणीला जर उतरलो तर आम्ही काय देणार नाही. खावणीला उतरलं पाहिजे. आचार्य खावणीला उतरले, घडवलं मडवलं, बलात्कारे अनुसरण करून घेतलं, अनेक जन्म नासवले, खावणीला उतरले. मारा दगड, मारा उड्या, खीर खा कुत्र्यासारखी, हात न लावता अनंत जन्म नासवले, खावणीला उतरले. म्हणून आपण जर खावणीला उतरलो तर आपलेही देव करतील. आचार्य जीवच होते, आपणही जीवच आहोत. आपण खावणीला उतरत नाही, आपण भोळ्याची आशा करतो, परमेश्वराला गृहीत पकडतो. करणारे परमेश्वर, करणारे परमेश्वर, परमेश्वराने केलं आहे. परमेश्वर काय म्हणता, जे करायचं ते आम्ही केलं आहे, जे करायचं राहिलं आहे ते जीवाचं आहे, ते आपलं राहिलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेणं, जाणून घेणं आणि करायला सुरुवात करणं, हे परमेश्वरासाठी अप्रत्यक्षरित्या आपल्या हितासाठी आपलं करणं आहे. आणि ते परमेश्वराला अपेक्षित आहे. हे लक्षात ठेवा. हे आपण जे गुण आहे हे समजतोय, जाणून घेतो. याचं कारण का, तर तसं आपल्याला परमेश्वराला अपेक्षित आहे तसं आपण होण्याचा प्रयत्न करणं, तर त्या परमेश्वराला प्रसन्न आहे. एखादा मुलगा त्या आईवडिलांचं सर्व ऐकतो, एकदम चांगलं, जे सांगितलं ते करतो, काम करतो, मदत करतो, अत्यंत आज्ञाधारी, त्या आईवडिलांना त्या मुलाचा किती अभिमान असतो. तो थोडा करतो तर सांगून सांगून ती आई, तिचं तोंडाला फेस येते, तोंड दुखतं, तरी पोराचं गुणगान काही बंद करत नाही ती. पण ते पोरगं थोडंसं डांबरट निघालं, ऐकत नाही, तर ते वाईट पण सांगायला बी ती काही कमी करत नाही. काही कामाचं नाही म्हटले, काही खरं नाही. नसतं तर बरं झालं असतं, पण झाल्यानंतर आपल्याला कळतं नसतं तर बरं झालं. नाही तर किती नवस करेल राहते आणि किती नारळ फोडेल राहते आपल्याला माहीत नसतं. खावणीला उतरलं तर जीव जीवाला काही द्यायला तयार होतो. परमेश्वर आहे तो दयाळू माळू कृपाळू. खावणीला उतरलं तर देव काय नाही देणार, कारण तो अनार्जित दात आहे. पण परमेश्वराच्या खावणीला उतरा, देव 100% भेटल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.